नमस्कार, आज आपण कमी मसाल्यामध्ये कुरकुरीत असा पापलेट फिश फ्राय कसा बनवायचा ते पाहणार आहोत। अर्धा किलो पापलेट मासे इथे मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर, 2 चमचे धने पावडर टाकायचे आहे। इथे मी मासे कट करून घेतलेले आहेत, तुम्ही अख्खाही घेऊ शकता। कुरकुरीत मासा होण्यासाठी इथे मी पापलेट कट करून घेतलेला आहे। नंतर त्याच्यामध्ये 2 चमचे कॉर्न फ्लोअर टाकायचे आहे। कॉर्न फ्लोअर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे। इथे मी अर्धा चमचा लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीने तिखट कमी किंवा जास्त टाकू शकता। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचे आहे व 1 ते 1.5 चमचा आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट त्याच्यामध्ये टाकायची आहे। अर्धे लिंबू आपल्याला कट करून घ्यायचे आहे व अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला माशामध्ये पिळायचा आहे। लिंबू पिळल्यामुळे आपले मासे चांगले टेस्टी बनतात। लिंबू पिळून झाल्यानंतर आपल्याला टाकलेले सर्व मसाले आपल्याला माशामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। हाताने आपल्याला माशामध्ये मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत व माझ्याकडून गरम मसाला टाकायचा विसरलेला होता, त्याच्यामुळे मी आता अर्धा चमचा गरम मसाला टाकत आहे। 1 ते 2 चमचे आपल्याला तेल त्याच्यामध्ये वतायचे आहे, म्हणजे मसाले चांगले माशाला लागतात व 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला मासे मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे आहेत। 15 मिनिटांनी गॅसवरती एक कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल वतायचे आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला एक माशाचे तुकडे तेलामध्ये टाकायचे आहेत। मासे तेलामध्ये टाकल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटे तसेच ठेवायचे आहेत। गॅस मध्यम ठेवायचा आहे व एका साईडने आपल्याला 2 ते 3 मिनिटे मासे फ्राय करून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटे झाल्यानंतर आपल्याला मासे पलटून घ्यायचे आहेत व पलटल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडनेही 2 ते 3 मिनिटे मासे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत। मासे फ्राय करताना आपल्याला फुल गॅसवर फ्राय करायचे नाहीत। जर आपण फुल गॅसवर मासे फ्राय केले तर मासे वरून करपतात व आतून कच्चे राहतात। मध्यम गॅसवरती आपल्याला मासे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत किंवा जास्त कमी गॅसवरही मासे फ्राय करायचे नाहीत। जर आपण कमी गॅसवर मासे फ्राय केले तर मासे तेलकट होऊ शकतात। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। आता मी मासे पलटून घेत आहे। उलटण्याच्या साहाय्याने एक मासा आपल्याला पलटून घ्यायचा आहे। सर्व मासे पलटून झाल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटं दुसऱ्या साईडनेही मासे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत। आपण मासे तेलामध्ये टाकल्यानंतर ते लगेच हलवायचे नाहीत। 2 ते 3 मिनिटं मासे तेलामध्ये तसेच ठेवायचे आहेत। तेलामध्ये मासे टाकल्यानंतर आपण लगेच मासे हलवले तर ते मासे तेलामध्ये तुटू शकतात व काटेही तेलामध्ये पडतात आणि ते मासे खूप तेलकट होतात, त्याच्यातील तेल नितळत नाही। त्याच्यामुळे आपल्याला मासे तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच हलवायचे नाहीत। दुसऱ्या साईडनेही मासे 2 ते 3 मिनिटे तळून झाल्यानंतर आपल्याला अजून एक वेळेस मासे पलटून घ्यायचे आहेत। 1 मिनिट आपल्याला मासे फ्राय करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला मासे दोन्ही साईडने पलटून चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत। असे मासे फ्राय केल्याने आपले मासेही चांगले कुरकुरीत बनतात व खूप टेस्टी बनतात। मी मासे दोन्ही साईडने पलटून चांगले फ्राय करून घेतलेले आहेत। आता मासे चांगले फ्राय झालेले आहेत। आता आपल्याला झऱ्याच्या साहाय्याने मासे तेलाच्या बाहेर काढायचे आहेत। झऱ्यामध्ये आपल्याला मासे काढून घ्यायचे आहेत व झऱ्यामध्ये मासे घेऊन आपल्याला माशामधील सर्व तेल नितळून काढायचे आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। तयार झालेले आहेत आपले कुरकुरीत पापलेट फ्राय। धन्यवाद।